नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद गुरव. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद गुरव. तर आजचा ब्लॉग हा आपल्या फ्रेंड्स लोकांसोबत चाललो आहे खारघरला, इस्कॉन टेम्पलला. तर तिथली मजा आपण एन्जॉय करूया आणि तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा. आपण खारघर स्टेशनवरून रिक्षा पकडली आहे. इथून रिक्षाने आपण चाललो आहे खारघर स्टेशनवरून रिक्षाने चाललो आहे इस्कॉनला, खारघर इस्कॉन. तर इस्कॉनच्या टेम्पलला पोचलेलो आहे. हा गेट आहे. त्या गेटमधून आता आतमध्ये चाललो आहे. हा गेट आहे इस्कॉनचा आणि इथून एंट्री आहे. तुम्हाला माझ्यासोबत कोण कोण जॉईंट आहेत त्याला दाखवतो. ही आहे तनू पिछे देख. हा भूमी, ही भूमी, ही पूजा, प्राची, आई नंतरला ही प्रांजल पाठी बघ, ही प्रांजल, ही वैष्णवी, इशू नंतरला इकडे संचित तुझा नकलीवाला स्माइल दे. हां बस. हा आयुष राणे इकडे बघ. हां हा आदित्य आणि हा तिकडे सुजल. हा सुजल. अरे हे तर आमचा हा पुष्पा थांब पुष्पा, हा म्हणजे शुभम. हा नल्ला माणूस म्हणजे स्मित. हा दल्ले, महेश दल्ले म्हणजे साहिल. काय लुक वाटतोय, लुक बाहेरूनच लुक असा दिसतो, तर आतमध्ये काय असेल. सर्व पब्लिक आहे. लगेच फोटो सेक्शन चालू. लगेच इकडे फोटो चालू, तिकडे फोटो चालू. ह्याचं वेगळंच सीन आहे. हा भाई झोला घेऊन फिरतोय. झोला दाखव तुझा साहिल, जो झोला घेऊन फिरतोय. हा अभी क्या लेना पडेगा तेरे को. इंटरेस्टचा व्ह्यू पूर्ण मार्बलने बनवले ना हे. पूर्ण लाद्या पूर्ण मार्बलचं बनवलंय. पूर्ण व्ह्यू सर्व असं एकदम छान वाटतंय हे बघून. काय कला पण केली आहे बघ ना. पूर्ण याच्यामध्ये बनवलं आहे सर्व. गेटची पण बघा एकदम कसं प्रॉपर बनवलं आहे. पूर्ण लाकडापासून बनवलेला आहे. हा लाकडापासून वरती डिझाईन्स बघा. ते अजून काम बाकी आहे, कोणतं तरी काम चालू आहे. हे अजून केलं की अजून भारी वाटेल इथे. हे सर्व ठिकाणी असं मूर्त्या बनवून असे ठेवलं आहेत. स्टॅच्यू बनवलेला आहे. त्याच्यामध्ये दाखवलं आहे की कृष्ण यांचा जन्म कसा झाला आणि कसं त्यांनी पूर्ण सर्व इथे दाखवलं आहे. तर इथे बंद आहे, त्यामुळे जाऊ शकत नाही आतमध्ये. ते सर्व बंद आहे. प्रॉपर कार्य काम केलेलं पूर्ण याचं. हे पूर्ण डिझाईन्स बनवलेले आहेत एकदम, म्हणजे बनवले स्वतःने हाताने बनवलेले आहेत हे वाटतं.
आणि इकडचा बाहेरचा व्ह्यूज बघा. व्ह्यू एकदम पूर्ण. जे इथं ह्या बिल्डिंगमध्ये राहत असतील ना त्यांना पूर्ण असे बाहेर चहा बी प्यायला डायरेक्ट व्ह्यू बघत चहा पित आहेत. एकदम काय चांगलं असेल यांना ह्या बिल्डिंगमध्ये जे राहत असतील ते. ही बिल्डिंग एक विचार चालू आहे शुभमचा इथं बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचा एकदम प्रॉपरमध्ये. चालू आहे ना विचार चालू आहे. बघू आता घेऊ. शुभम घेईल इथे, आपण पण येऊ इथे त्याच्यासोबत, फक्त मजा मस्ती करायला. काय वाटतं इथलं इंटिरियर बघून तुला? खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. बस अजून काय नाही बोलू शकत मी. अजून एवढंच बोलू शकतेस तू? इंटिरियर बद्दल तू सांग, काय काय केलं तू, काय काय करू शकते मी त्याच्यामध्ये? काय नाही करू शकत नाही, मेरे औकात से बाहर आहे. पण तुला इंटिरियर डिझाईन करायचं ना, मग शांत बस ना प्रसाद, मला बसायला जागा शोध. बसायला पाहिजे की खायला पाहिजे? खायला पण पाहिजे, पण आता काय नाही तर बसायला तर जागा शोध. मग इथं बसू शकतेस तू, नाहीतर मंदिराच्या बाहेर पण बसू शकतेस. चल जाऊया बाहेर मंदिराच्या. कशा बसायला? हे बंद कर, हे बंद कर. बसायला जायचं ना तुला, मंदिराच्या बाहेर बसू शकतेस. ते फोटो सेक्शनसाठी काय काय चालू आहे. हिला फक्त ओव्हर ॲक्टिंगचे 100 रुपये दिलेत बस. नको येऊ जा, कोणी बोलवलं तुला? कसा? अरे तुझ्या हाईटीपेक्षा ती मोठी आहे. हो, हा दुःखातला माणूस आहे, एकदम दुःखातला माणूस. तुझा फोन? अरे फोन माझा आहे. इथं कॅमेरासाठी मी फोन वेगळा केलाय. बघ ना, आता बोल ना काहीतरी. काय वाटतं तुला हे मंदिर असं बघून तुला? तू पण शुभम सारखं इथं घर घेणारस का इथे? चालू आहे का? डॉक्युमेंट सगळे दिलेत ना? पुढच्या वर्षात 2026 झाला, 2027 ला येणार तू. तो पण तर अर्ध हे वेगळं असेल. काय हे जे आता इंटिरियर तुला दिसतं इकडचं बाहेरचं, ते वेगळं होईल तोपर्यंत हळूहळू. झाले 2 शब्द इथंच संपले साहिलचे. सगळे इकडे दुःखी आत्मा पडले. हा पण एक दुःखी आत्मा पडला इथे. काय माहित नाही काय ह्याला मगापासून झालंय. त्याच जागेवर उभा आहे आणि सगळं बघतोय. संचित काय झालंय? बोल काहीतरी. काय माहित नाही याला काय झालंय, डायरेक्ट झाला पळाला. लय भूक लागली. रोज शूट मला नाही आवडत यार, सॅड फील होतं. बापरे, मी काय करू? काय केलं भूमी? काय केलं? तिला ब्लॉक मध्ये घेतो म्हणून ती सॅड झाली. नाही, तू मला रोस्ट करतो, मग मला सॅड फील होतं. रोज नाही करत. चल 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 चल, ओव्हर ऍक्टिंगचे 200 रुपये. चल 200 रुपये ओव्हर ऍक्टिंगचे 200 रुपये. दे यार, दे यार, किती उधारीवर ठेवणार प्रसाद? दे यार ते तरी प्लीज यार. सकाळपासून मला 100 रुपये कापायला लागला. दे यार ते तरी. नको तुला? ओके चालेल. मला कोण आहे स्मिथ? स्पॉन्सरशिप कोण आहे? स्पॉन्सरशिप कोण आहे? कांदिवलीचे पैसे आलेत काय? हा स्मिथ कांदिवलीचे पैसे आलेत काय? एवढं वाईट वाटत काय सांगू. गपलत मध्ये येत नाही. लाईक करा, परत त्याला लाईक करा. तू बोल हा परत
रेडी आहे हा हाय गाईज तर आपल्या प्रसाद भाऊचं चॅनल आहे याला हा ब्लॉग बनवतो याला खूप सारं लाईक द्या प्रेम द्या आणि लाईक करा सबस्क्राईब करासाठी बोलायचं नाही खूप सारं प्रेम द्या कारण तो मेहनत करतो आणि ब्लॉग बनवतोय सर्वांना कॅप्चर करतोय तर त्याला खूप सारं प्रेम द्या धन्यवाद पैशात आराम आहे पुढचं रेकॉर्ड ये सच्ची बात मत बता हिला खूप बघितलं असेल ओव्हर ॲक्टिंगचे पैसे हिला दिले मी जास्त माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय नाही ते हिला फक्त पेमेंट करतो मी जास्त ओव्हर ॲक्टिंगचं बाकीच्यांना काय नाही बोल पण देत नाही चिंगूस साला ते कधी कधी काढत नाही खिशातून कधी पैसे 10 रुपयाची नोट निघली ना तरी तुझ्याकडून खूप तुला काय पाहिजे थांब हे घे पॉकेट येतो हे घे किती पाहिजे बोल थांब थांब मी पब्लिकला दाखवतो तुझी रियालिटी काय काय 1 रुपया ना हे घे तर 1 रुपया तुझी रियालिटी दाखवतो मी आम्ही 4 गरिबांना मदत करतो काही इकडे पॉकेट मध्ये बघा हे बघू असलेत का हे कुठेतरी वाचतायत रे पॉकेट चोर आहे हे असे गपल्या करतात म्हणून यांना ओव्हर ॲक्टिंगचे पैसे देतो ब्लॉग मध्ये सांगतो अरे चिंदी ब्लॉग मध्ये सांगतोय हे बघा 200 रुपये घेतल्यात काढून 200 रुपये डायमंड असतो ना हे बघा पैसे पण पाडलेत काय करतोय तू हे बघितले घपल्या करतात माझ्या पॉकेट मधले सगळे पैसे चोरतायत हे लोक तर टेम्पल बघून झालं आमचं आता इथं नाश्त्याला आलेलो आहे नाश्त्याला आता काय काय जणांनी समोसा मागवला काय काय जणांनी वडापाव मागवला दोन पण आहेत आणि फक्त दोघं जणी चहा मागवला आता खाताय सर्व ही चहावाली आहे ही चहा ह्या दोघींनी चहा मागितला ही समोसावाले वडापाववाले सॉरी दोघं जण अरे हा तर आपला चेला आहे कसं लागतंय चहा पिऊन कशी वाटली उपवास नेला माझं असं वाटतंय चहा भारी लागत तुला पण प्रांजल चहा कशी वाटली तुला तिचं उपवासावरून पूर्ण उडालाय विश्वास तिचं उडालाय त्या चहा बघून तुला काय वाटतं चहा बद्दल बोलायचं तुला साहिलने पिले चहा साहिल तुला बोलायचं आहे साहिल त्याला चाटतोय मस्त होता झालं इथे एका मुलामुळे एवढा टाइमपास करतोय इथे एका मुलामुळे एवढा टाइमपास करतात ना सकाळी पण ह्याच्याचमुळे टाइमपास झालाय आणि आता पण हाच टाइमपास करतो बघा टाइमपास नाही करते समोसा एवढा मस्त आहे ना सकाळी मला एवढा आवडला लेट झाला खा लवकर मला एवढा आवडला ना समोसा भाऊ चाटून कोंब आता कोंब नको ते नको शूट मध्ये व्हिडिओला युट्यूबला मी कॉपीराइट टाकतो माझी ओळख आहे ना भाई सॉरी ओळख तू बंद कर ना ते एक पण नाही ओळख त्याला एवढी माझी ओळख आहे ना जॉन तिथं जातो सॉस सोबत हे खातोय सॉस नाही तो आणि गोड चटणी प्रसाद गायचा प्रसाद मी नाही गाईचा लय गोड लागले आता खास तू काय लवकर गाईस ह्याला काय फरक नाही पडला काय भेटताय गोड मिठ्ठा नाही गुड आहे बंद कर ते थँक्यू मला कॉल करण्याबद्दल थँक्यू काय वाजवी परत कसं झोपू शकतो अरे मग मी आंघोळीला गेली. ह्याच्यामुळे सगळं झालंय सिरा हा सकाळी उठला नाही एवढा चांगला बघा दिसणार
बरोबर ना तनु? फ्रेंड्स बरोबर जाणार आहे, एक्साइटमेंट आहे का नाही? संचितचा सीन असा होता की संचितला सकाळी म्हणजे सकाळी त्याने आदित्यला उठवलं आणि आदित्यला उठून तो परत झोपला. आणि नंतरला त्याला आम्ही सर्व कॉल करतो 1000 वेळा. हाच तो. नंतरला त्याला 1000 वेळा आम्ही कॉल करतोय आणि त्याचं गाणं कोणतं माहितीये? कॉल केला तर केला. आणि गाणं कोणतं आहे? माझा बाप्पा किती गोड दिसतोय. माझ्या पप्पाने हे गाणं सकाळपासून गाणं ऐकून एवढं आम्ही हे झालोय ना खूप म्हणजे काय खूप. तसं नाही, मी जरा शूट करतो ना तर त्यामुळं माझं टाइम माझा बिझी आहे. तर मी पूजा उठली सकाळी- तशी तू बरोबर थांब उठला ना, लगेच. काय बोलतोय मी इकडे? अरे सॉरी, हा तर vlog guys, चाललंय. मी सकाळी पूजाचा विषय 7 चालू आहे वाजता काहीतरी. 5 वाजता उठलो होतो मी. तर मी शूटला गेलो होतो त्यामुळे मला लेट झाला. मी परत झोपलो होतो. हे कायच नाही रात्री या कुठला झोपला काय करत होता? काय जायचं ऐकू नका तुम्ही. फ्री फायरचा शूट करत होता का? प्रिपेअरच्या शूटला गेलेला का? असं कायच नाही ह्याचं की हा शूटला गेलेला, हा घरी जाऊन झोपून असतो, पडून असतो, अजून काय नाही ह्याचं काम की धंदे. हा फक्त घरी जातो, झोपतो आणि सकाळी फक्त त्याचं असं झालं की आदित्यला कॉल लावला त्याने आणि त्याला उठवलं आणि हा स्वतः झोपून गेला. नंतरला मग सर्व मित्रांनी कॉल केला ह्याला आणि हा काय कॉल उचलत नव्हता आणि सगळे घाटकोपर स्टेशनला येऊन थांबलेले आणि तरी पण हा कॉल उचलत नव्हता. पूर्ण गडी झोपून गेलेला एकदम खराब. मग हे दोघं जण त्या संचितला घ्यायला गेलेले आणि त्याच्या घरी जाऊन त्याला म्हणजे कडी ठोकवलं. मी आलो तो स्वतः सकाळी उठून. घरी जाऊन त्या संचितच्या घरी गेलेले आणि घरीची म्हणजे ठोकवलं कडी त्याला उठवलं. नंतर जागा केला आणि त्याला कपडे बिपडे घालून लगेच घेऊन आले घाटकोपर स्टेशनला. हाच तो माणूस तो. आज त्यामुळे आपल्याला लेट झालेला आणि आत्ता पण तो वडापाव खात होता आणि सगळ्यांचं खाऊन झालेलं होतं तरी पण हा टाइमपासच करतो. हा टाइमपासच करतो. आता इथं आपण खारघर स्टेशनला पोचलो आहे. तर आता घरी जायचा प्लॅनिंग चालू आहे पण यांचं अजून समजत नाही की नक्की कुठं जायचं आहे यांना. की आता इथं खारघर स्टेशनला भेटलो, आता सर्व एकत्र रिक्षातून आलो आहे, इथं थांबलो आता आणि मग आता इथून समजणार की सगळे भेटणार एकत्र आणि बोलणार की कुठं जायचं आहे. कायचा प्लॅनिंग चालू आहे की बेलापूरला जायचं. बेलापूरला काहीतरी आहे एक, तिथं जायचं, तिथे जाऊन फिरायचं आहे त्यांना. तर आता बघू प्लॅनिंग काय चालू आहे. काय चालू आहे प्लॅनिंग? बेलापूरला जायचं आहे की नाही जायचं आहे? बेलापूरला जायचं पण मला आता प्रॅक्टिस करायची. म्हणजे डान्सची प्रॅक्टिस आहे. तुझं काय मत आहे, बेलापूरला जायचं की घरी घरी जायचं? जायचं. घरी जायचं. जास्त ओट वाटतं घरी जायचं आहे, मग कॅन्सलच होणार आहे. कसं कॅन्सल होणार ना? कॅन्सल होणार आहे. हे तुझं मत काय, बेलापूरला जायचं आहे की नाही जायचं? जाऊया गाईज. तुझं मत काय? पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि बेलापूरला जे गार्डन आहे कुठचं तरी ते पूजावली पण कशासाठी चाललात बेलापूरला? ह्याचेच पैसे देतो मी, समजला? ह्याचेच पैसे देतो, समजला का तुम्हाला? आता मी मगापासून काय बोलतो हे ह्याच्यासाठी, ह्या कारणासाठीच बोलतोय, समजलं? नल्लीला रुसवा लगेच. मी 200 रुपये देतो ना त्याचे रुसवा आला. अजून काय नाही, हे बघा लगेच. दिली मी फुटेज, झालं आता जा. झाले 200 रुपये संपले आता याचे. आता झालं, संपलं. ते तरी दे बाबा 200 रुपये दे. दे. जीपे सांगा, जीपे नंबर सांग. जीपे नंबर खिशातले दे 200 रुपये. काय बोलते? खिशातले तर मी जातो बाबा. आमचा प्लॅनिंग कॅन्सल झाला आणि बाकीचे लोक गेलेत बेलापूरला आणि आम्ही आलो आता घाटकोपरला. घाटकोपरसून आता रिक्षा पकडली, घरी चाललोय. साहिल पुढे बसलाय, प्राची मागे आणि मी पण मागे. आता अमृतनगरला आपण पोचलोय. तर प्राची इथून जाणार घरी. बाय तर कर. बाय. तर आपण इकडनं अमृतनगरवरून आपल्या घरी जायचं आहे.
माझ्यासोबत आहे साहिल आणि मी आता इथून घरी जाणार. तर हा ब्लॉग इथेच संपतोय. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.